डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटलला जात असलेल्या स्वतंत्र फीडरसाठी महावितरणाच्या कामावर संशय. छत्रपती संभाजीनगर. डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटल परिसरात महावितरणाच्या खासगी ठेकेदारामार्फत सुरू असलेल्या विद्युत कामाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. केब्रिज ते झाल्टा फाटा या सिमेंट रस्त्यालगत उच्चदाब वीज पुरवठ्यासाठी मोठे विद्युत खांब उभारण्यात आले असून हे काम अत्यंत हलगर्जी व जीवघेण्या पद्धतीने सुरू असल्याचा आरोप होत आहे. रस्त्याच्या अगदी कडेला खांब उभारल्याने ले बायपाससाठी 1 इंचही जागा ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे वाहन चालक व पदचाऱ्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न गंभीर झाला आहे. या संदर्भात संबंधित प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी या कामासाठी कोणतीही परवानगी दिली नसल्याचे सांगितले. मात्र महावितरणाच्या ज्युनियर इंजिनियरने सर्व आवश्यक परवानग्या घेतल्याचा दावा केला आहे. त्यामुळे नेमकी परवानगी दिली की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या कामादरम्यान कोणतीही अधिकृत परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल झाल्याचा आरोपही करण्यात येत आहे. विशेष म्हणजे संबंधित प्राधिकरणाने रस्ता रुंदीकरणासाठी केलेल्या मार्किंगच्या आतच हे खांब उभारण्यात आले आहेत. भविष्यात रस्ता रुंदीकरण झाल्यास हे खांब पुन्हा काढावे लागणार असून त्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च होण्याची शक्यता आहे. उद्या एखादा मोठा अपघात घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाने तातडीने चौकशी करून सत्य स्पष्ट करावे आणि नागरिकांच्या जीविताला धोका ठरणारे काम त्वरित थांबवावे अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र भूषण न्यूज वृत्तसंकलन विभाग, छत्रपती संभाजीनगर.